क्रिसमस दिवाळीनंतर इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट सीझन आणि मला खूप आवडते कारण एक तर थंडी मस्त पडते त्यामुळे तुम्ही तो फेस्टिवल एन्जॉय करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तो एक ॲटमॉस्फिअर जो होतो क्रिसमसच्या वेळेस तो सुद्धा मला फार आवडतो. माझ्या घरी पुण्याला आमच्याकडे खूप मोठं क्रिसमसचं झाड आहे, आमच्या बागेतच आहे ते आणि ते वाढवलं आहे म्हणजे आम्ही गेले 7 वर्ष ते वाढवतो आहे. त्यामुळे ते सुरुवात त्याची इथपासून आली होती तर ते असं एवढं मोठं झाड झालेलं आहे. सो आता ते आम्ही खूप छान सजवतो, वी मेक इट ॲज अ टिपिकल क्रिसमस ट्री. त्यामुळे ती एक वेगळी मजा असते आणि मला स्पेशली बेकिंग खूप आवडतं. त्यामुळे आय मेक इट अ पॉईंट, मी जर पुण्याला असेल क्रिसमसला तर मी एक छान मस्त चॉकलेट केक घरी करते आणि मी मस्त सगळे एन्जॉय करतो. सो क्रिसमस इज समथिंग विच आय रिअली लुक फॉरवर्ड टू. मी खरं सांगायचं तर मी कधीच करिअर प्लॅन केलं नव्हतं आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की बरेच वेळा आपण प्लॅन करतो आणि ते एक्झिक्यूट होत नाही आणि आपण सोडून देतो आणि नवीन काहीतरी छान घडतं. सो माझं न्यू इयरसुद्धा मी तसाच प्लॅन करेन की काही प्लॅन नाही करायचं. जशा जशा गोष्टी येत जातील घडत जातील तशा तशा आल टेक इट. आणि ऑफकोर्स न्यू इयर रेझोल्युशन सगळेच करतात, मीही केलेलं आहे की यावर्षी स्वतःच्या हेल्थकडे खूप दुर्लक्ष केलं मी. कारण एकापेक्षा एक पण चालू होतं, राधाई बावरी सिरियल चालू होती आणि कुठे ना कुठेतरी खूप हेल्थला इग्नोर केलं. त्याच्यानंतर मला फटीग आला, बॉडी वॉज व्हेरी टायर्ड आणि मग तेव्हा दॅट वॉज व्हेरी अलार्मिंग आणि मग तेव्हा मी डिसाईड केलं की स्वतःच्या तब्येतीकडे काही झालं तरी पहिली काळजी घेणार. एन्जॉय क्रिसमस, न्यू इयरसुद्धा खूप एन्जॉय करा आणि स्पेशली न्यू इयर्सला सांगेन की प्लीज डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह कारण इट इज नॉट व्हेरी सेफ. थँक्यू. विश यू ऑल अ मेरी क्रिसमस अँड अ व्हेरी हॅपी न्यू इयर. थँक्यू.